आता आपण बघूयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 मधून। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा। प्रचारादरम्यान क्रांती चौकात दोन्ही गट आमने सामने। नोटा दाखवत ठाकरे गटाकडून महायुतीला डिवचण्याचा प्रयत्न। महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरेंचा मद्याचा व्यवसाय। अंबादास दानवेंची टीका तर संभाजीनगरच्या रहिवाशांना दारू पाहिजे की पाणी, मद्याची बाटली दाखवत दानवेंचा सवाल। खैरेंच्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नसल्याचा आरोप। अल्पसंख्याकांच्या मतांसाठी खैरेंनी छत्रपती शिवरायांचा फोटो बॅनरवर लावला नाही। संदीपान भुमरे, भागवत कराड आणि अतुल सावे यांचा आरोप। राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावणार। एकूण 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठा पाहणार। 13 मे रोजी पार पडणार मतदान। रावेर मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची धडपड। मवियाचे उमेदवार श्रीराम पाटलांचा मलकापूरमध्ये तर महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसेंचा नांदुरा क्षेत्रात अंतिम टप्प्यातील प्रचार। पंकजा मुंडे निवडून आल्यानंतर त्यांना मंत्री करा अशी विनंती पंतप्रधान मोदींकडे करणार। परळीतील प्रचार सभेत अजित पवारांचं विधान। पंचनामी फार चांगली जवळीक झाली, त्याच्यामुळे मी त्यांना सांगेन आता पंकजाताई निवडून आल्यानंतर मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात पंकजाला घ्या अशी शिफारस अजित पवार करेल। राजकीय पोळी भाजण्यासाठी काही जण म्हणतात आम्ही 96 कोळी, ते 96 कोळी मग आम्ही काय 92 कोळी आहात का? बीडमधील सभेत अजित पवारांचं वक्तव्य। किती जण स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याच्या करता वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात आम्ही अमकं, आम्ही तमको, आम्ही 96 कोळी आणि आम्ही काय 92 कोळी वाटलो का काय? पैशांचे ट्रक पुण्यात आले। देवेंद्र फडणवीस आज वाटप करतील। मवियाचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप। आज भारतीय जनता पार्टीचे लोक पोलीस गुन्हेगार दादागिरी चालू झाली। प्रचंड प्रमाणात पैशाचे ट्रक येऊन थांबलेत पुण्यात आणि ट्रक देवेंद्र फडणवीस आज वितरण करतील। एवढे प्रचंड पैसा। रवींद्र धंगेकरांना स्टंटबाजी करण्याची सवय, मात्र पुणेकर सुज्ञ आहेत। धंगेकरांच्या फडणवीसांवरील आरोपांवर मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया। कुठलं तरी स्टंट करायचं, कुठलं तरी असं स्टेटमेंट करायचं, मोठ्या नेत्यांवरती बोलायचं। मला असं वाटतं की पुणेकर हे पूर्णपणे सुज्ञ आहेत, त्यांना समजतं। काही पक्षांची दखल घ्यावी अशी परिस्थिती नाही। राज ठाकरे महाराष्ट्रद्रोह्यांच्या मांडीला मांडी लावून बसले। संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला। नेते आणि काही पक्ष यांची फार दखल घ्यावी अशी महाराष्ट्रातली स्थिती नाही। अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका, ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत, मराठी माणसाचे शत्रू आहेत असे सांगणारे हे सद्ग्रस्त त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात। याबद्दल ईडीचे आभार। मी आणि ठाकरे मोदींच्या आसपासही जाणार नाही, त्यांना सत्तेतून खाली खेचू। पंतप्रधान मोदींनी दिलेल्या ऑफरवर शरद पवारांचं वक्तव्य। त्या आसपास सुद्धा मी काय किंवा उद्धव ठाकरे काय आम्ही कधी आयुष्यात उभं राहणार नाही। या लोकांना आम्ही सत्तेतून बाहेर कसं काढता येईल त्यासाठी जे काही करता येईल ते करण्यासाठी शक्ती लावणं। मोदी परस्पर विधानं करतात। मोदी पवारांना भटकती आत्मा म्हणाले, आता त्यांनाच निमंत्रण देतात। जयंत पाटलांची प्रतिक्रिया। विरोधी किती विधानं पंतप्रधान पदावर बसलेली व्यक्ती करते। काही दिवसापूर्वी शरद पवार साहेबांना भटकती आत्मा आहे म्हणून हिणवण्याचं काम झालं। असे शरद पवार साहेबांना इतक्या महाराष्ट्रात येऊन त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणावर टीकाच केली नाही त्यांनी। एनडीएत यावं असं मोदी उपरोधिकपणे म्हणाले, तर एनडीएमध्ये येण्यासाठी पवारांच्या अनेक बैठका झाल्या होत्या। बावनकुळेंचं वक्तव्य। साहेबांची भूमिका जी आहे या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन व्हायची भूमिका शरद पवार साहेब घेत आहेत। पण मला वाटतं मोदीजी उपरोधिक बोललेत आणि त्याच्यामध्ये सत्यताही आहे। अजित पवार प्रत्येकाला धाकात ठेवतात, त्यांना पूर्वीपासूनच दम देण्याची सवय। अजित पवारांनी लंकेंना दम दिल्यानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। ही सवय आहे, एखाद्याला दम द्यायची पद्धत आहे, पूर्वीपासून आहे आणि त्यांच्या पक्षात जे राहिलेले आहेत त्या सर्वांना माहिती आहे, ही त्यांची पद्धत आहे। संविधान टिकवण्यासाठी आजचे पोलादी पुरुष म्हणजे शरद पवार। विश्वजित कदम यांच्याकडून पवारांची सरदार वल्लभभाई पटेलांसोबत तुलना। त्यांनी परवानगी दिली तर राजापूर विधानसभेची निवडणूक लढवणार। किरण सामंत राजापूर विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक। पक्षप्रवेश करावा, अन्यथा
एकनाथजी शिंदे साहेबांनी जर मला परवानगी दिली तर मी लांजा राजापूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्यास तयार आहे. पालघरमधील महायुतीचे उमेदवार हेमंत सावरांच्या प्रचारासाठी अमित शहा वसई दौऱ्यावर. 13 मे रोजी वसईत अमित शहांची जाहीर सभा. पीडीसीसी बँकेच्या मॅनेजरवर निवडणूक आयोगाची कारवाई. बारामतीच्या मतदानाच्या एक दिवस आधी बँक सुरू ठेवणं पडलं महागात. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर बँकेच्या 40 ते 50 कर्मचारी आढळून आले. निवडणूक आयोगाकडून बँक मॅनेजरवर निलंबनाची कारवाई. मतदानाआधी बँक रात्री 2 पर्यंत सुरू राहते असं कधी घडलं नाही. पीडीसीसी बँक रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवल्यानं शरद पवारांचं वक्तव्य.